दत्ता भरणे यांचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। दत्ता भरणे हे कार्यकर्त्यांना शिवीगाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। भरणेंची चिडचिड ही खूप काही सांगून जाते असं वक्तव्य सुद्धा रोहित पवार यांनी या ट्विटच्या नंतर केलं आहे। दत्ता मामा भरणे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आरवाची भाषा वापरतात असा आरोप होतोय की दमदाटी करतायत। तुम्हाला वाटतं प्रत्येक तालुक्यामध्ये हे होतंय? हो, व्हिडिओ आहे त्याचा, व्हिडिओ आहे त्याचा, व्हिडिओ ट्विट केलेला आहे। बघू, मी चेक करते। तुम्ही आज ना, मी आधी माहिती तर करते, मी रोहितशी बोलते आणि सांगते तुम्हाला। दत्ता भरणे यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ तुम्ही ट्विट केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जो ज्याला शिवीगाळ केली तो आपल्या बँकेचा आपल्या कंपनीचा कामगार असल्याचं समोर आलेलं आहे। काय सांगाल? 4,500 कर्मचारी या जिल्ह्यातले नाही तर नगर आणि सांगली या दोन जिल्ह्यातले आज इथं या मतदारसंघामध्ये दादांच्या वतीने कामगार तिथं काम करत आहेत। आता जो व्यक्ती तिथं बूथवर बसला होता तो पहिला त्या भागाचा नागरिक आहे, तो मतदार आहे, त्याचा जन्म आधी झाला आणि मग तो माझ्या कंपनीमध्ये नोकरीला आला मोठा झाल्यानंतर। त्यामुळे त्याला जन्माचा अधिकार मतदानाचा आहे जो तिथं तो बजावतो आणि तो बूथचा तिथला प्रमुख आहे। आणि त्याच्याबरोबर भरणे कुटुंबातले अनेक लोक तिथं होते। गवळींबद्दल पण जो 12 बलुतेदारमध्ये येतो त्याच्याबद्दल पण फार खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं आणि भरणे जे बाकी होते त्यांच्याबद्दल पण बोललं। आणि इतकं आता म्हणजे मला आता आश्चर्य वाटलं, भरणे म्हणतायत की माझी भाषा फार साधी आणि सोपी भाषा आहे, गावरान भाषा आहे। आईबद्दल बोलला, बहिणीबद्दल बोलला। ही जर भाषा अधिवेशनात तुम्ही मांडली ना तर तुम्हाला अध्यक्ष बाहेर काढतील ना, ते निलंबित करतील। त्यामुळे उगाच तुम्ही आता हवेत काय ते म्हणता आम्ही बोललोच नाही, शिवाय दिलाच नाही। त्यामुळे खोटं बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल अजून काय जास्त बोलणार? सर, एक शेवटचाच प्रश्न की काही ठिकाणी बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न झाला आणि कोट्यवधी रुपये वाटप होतात असा आरोप आहे तुमचा, काय सांगाल? कोट्यवधी रुपयाचं वाटप झाला म्हणजे काही लोक आम्हाला जे फोन करून सांगतात 2,500 रुपये कमीत कमी आणि 5,000 नंतर पुढे। म्हणजे लोकांचे चेहरे बघून, जात धर्म बघून, कुठल्या झोपडपट्टीमध्ये राहतात हे बघून हा निधी दिला गेला। म्हणजे त्यात पण भेदभाव केलेला आहे आणि त्याच्याचबरोबर नेत्यांना वेगळा जे काय रसद पुरवले असेल ते असेल हे लोकांना आम्हाला कळतं आहे आणि त्याचे काही पुरावे आम्ही तिथं दिलेले आहेत। त्यामुळे एवढी मोठी धनशक्ती जर तिथं वापरली असेल तर जनशक्ती साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या बाजूले। त्यामुळे लोक योग्य असा निर्णय घेतील आणि स्वाभिमानी एका व्यक्तीला निवडून देतील असा विश्वास आहे। जनशक्ती ही नक्कीच शरद पवारांच्या बाजूने आहे असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पुणे।